मिलिटरी स्कूलला होतो, त्यांनी ग्रँटेडला लावलं नाही म्हणून मग मी या व्यवसायात उतरलो. अडचणी भरपूर असतात पण अडचणींवर मात करावीच लागते, आता त्याच्याशिवाय तर चालणारच नाही. नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण विद्येचं महारघर असलेल्या पुण्यामध्ये आलेलो होतो, ज्या ठिकाणचे आपण समर्थ नाश्ता सेंटर येथे आलेले आहोत आणि आपण या काकांना पाहतच असतो नेहमी व्हिडिओमध्ये. तर आज त्यांच्याकडून थोडं जाणून घेणार आहोत की त्यांचं या व्यवसायामध्ये पदार्पण कसं झालं आणि या ठिकाणची पोहे आणि साबुदाणा खिचडी कशी बनते हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि ते टेस्ट सुद्धा करणार आहोत. चला तर आता आपण काय कोसाची त्यामध्ये ही मिरची फिक्स खिचडी खिचडी नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रवीण शिवाजी पाटील. आणि आपल्या स्टॉलचं? श्री समर्थ कृपा स्नॅक सेंटर. आणि काय काय भेटतं मग आपल्या इथं? आपल्याकडे सकाळी नाश्त्याला पोहे आणि साबुदाणा खिचडी दोनच आयटम राहतात आणि रात्री जेवणात भरीत भाकरी पीठला भाकरी कढी खिचडी राईस प्लेट, त्याच्यासोबत गुळाचा शिरा, संडे स्पेशल दाल बाटी राहते आपल्याकडे. आपण राईस प्लेट 50 रुपयात देतो फक्त, त्याच्यासोबत गुळाचा शिरा देतो, 3 चपात्या देतो, 2 भाज्या देतो आणि आमच्याकडची खानदेशी खिचडी देतो, त्याच्यासोबत डाळ भात आहे. सेंटर चालू करून 2016 मध्ये चालू केलेलं आहे मी. आणि मग या व्यवसायामध्ये कशी एंट्री झालेली आपल्या इकडं? या व्यवसायात मी मिलिटरी स्कूलला होतो, त्यांनी ग्रँटेडला लावलं नाही म्हणून मग मी या व्यवसायात उतरलो. माझ्या घरातूनच हा व्यवसाय परंपरागत आहे आमचा. माझे वडील कुकिंगचं काम करतात, केटरचा व्यवसाय आमचा गावाकडे. तर मग मला त्याच्यातली आयडिया होतीच आणि मी मिलिटरी स्कूलला कुकिंगचंच काम करायचो, त्याच्यामुळे मला माहिती होतं सगळं. त्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये होते का? हो, मिलिटरी स्कूलला मी 16-17 वर्ष नोकरी केलेली पाहिजे. मराठी माणसांनी व्यवसायात उतरलं पाहिजे आणि व्यवसायात प्रगती लवकर होते माणसाची जॉबपेक्षा. आणि काय अडचणी असतात का आपल्याला? नवीन अडचणी भरपूर असतात पण अडचणींवर मात करावीच लागते, आता त्याच्याशिवाय तर चालणारच नाही. आपण जॉब पण करतो तर तिथं बॉसचं बोलणं ऐकावं लागतं आपल्याला सुरुवातीला. तसंच धंद्याचं पण तसं असं व्यवसायाचं पण थोडं सुरुवातीला थोडासा त्रास होतो, त्याच्यानंतर होतं व्यवस्थित. आपण प्रॉपर कुठले आहेत दादा? मी जळगाव जिल्ह्यातून पारोडा तालुका आहे. पारोडा तालुक्यातून एक खेडगाव आहे माझं, मोंढाळे पिंपरी म्हणून. मोंढाळे पिंपरीचं आहे. मग आपले आता याचे रेट कसे होते ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती आणि आता मध्ये? सुरुवात केली तेव्हा माझं पोहे 10 रुपयाला होतं सुरुवात केली तेव्हा. आता पोहे तर 20 रुपयाला आहे आणि साबुदाणा खिचडी सुरुवातीला होती 20 रुपयाला, आता खिचडी 25 रुपयाला आहे. मिक्स प्लेट होती 20 रुपयाला, आता 25 रुपयाला आहे मिक्स प्लेट. आणि मग आपला याचा टायमिंग काय असतो? सकाळी 7:15 वाजता चालू होतं, 2 वाजेपर्यंत. 2 वाजे. आणि नंतर रात्रीचं जेवणाचं चालू होतं 7:30 वाजता तर 10-10:30 पर्यंत. आणि समजा व्यवसाय विचारायचं झालं तर मग व्यवसायामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपण? लक्षात ठेवायचं म्हणजे व्यवसायात प्रेमळ बोलणं, व्यवस्थित कस्टमर सोबत प्रेमळ बोलणं म्हणजे होतं बरोबर. आणि शेवटी आपल्या क्वालिटीवर पण सगळं मेंटेन. क्वालिटी मेंटेन ठेवली ना, क्वालिटी मेंटेन ठेवली तर सगळं होतं बरोबर. प्रॉपर ॲड्रेस काय आहे? प्रॉपर ॲड्रेस बघा, ऋतुजा पार्क नियर कमिन्स कॉलेज, कर्वेनगर, पुणे. एक नंबर टेस्ट आहे याची. जर आपण कधी पुण्यामध्ये आलात तर कमिन्स कॉलेज शेजारीच असलेल्या श्री समर्थ नाश्ता सेंटर नक्की भेट द्या.